त्यांच्या अनुभवातून शिकायला प्रेरित करतात आणि यात माझ्या आईचाही तेवढाच सहभाग असतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, लवकर विजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. या म्हणीला कायम फॉलो करणारे माझे बाबा पहाटे 5 वाजता उठून लाईट्स ऑन करून खडखड आवाज करून आमची झोप मोड करून चहा करणे हे बाबांच्या रोजच्या रुटीन मधलं पहिलं काम. कदाचित आम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लागण्यासाठी हे सगळं असावं. बाबा मला नेहमी म्हणत असतात की रिकामे बसू नका, काहीतरी करा, प्रत्येक काम करून बघा, पुढे जा. ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. बाबा मला खूप कमी रागवतात, पण 2-3 महिन्यांनी जेव्हा रागवतात तेव्हा ते इतकं असतं की आम्हाला सतत आनंदात ठेवणारे बाबा हेच का असा आम्हाला प्रश्न पडतो. बाबा दिसायला जरी स्ट्रिक्ट असले पण तितकीच मनाने प्रेमळ, शिस्तप्रिय, वेळेचे बंधन पाळणारे, हेल्पिंग नेचरचे आणि विनोदी वृत्तीचे आहे. आमच्या एज्युकेशनल लाईफमध्ये सुद्धा बाबा टीचर असल्याने आम्हाला खूप चांगली मदत मिळाली. स्पेशली मॅथ्स आणि सायन्स यासारख्या हार्ड सब्जेक्ट्स ते सहजतेने समजावून देत. आमच्या घरात आजोबा हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे आणि बाबांना सुद्धा त्यात आवड असल्याने आमच्या दोघा भावंडांमध्ये ती कला रुजवण्यासाठी लहानपणापासूनच गायनाच्या आणि वाद्याच्या क्लासला त्यांनी आम्हाला घातलं आणि त्यांच्यामुळे ती कला जोपासल्या गेली आणि त्यामुळे घरात आमचंच एक भजनी मंडळ तयार झालं. त्यांना आता स्वतःचा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये ते त्यांच्या आवडीची कामं करतील. फॉर एक्झाम्पल भजन म्हणणे, त्यांना असलेली शेतीची आवड, हार्मोनियम शिकणे, सोबतच गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात असलेली ओढ, या सगळ्या विषयांना त्यांना आता वेळ देता येईल. एखादे काम हाती घेतल्यानंतर त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करून ते पूर्णत्वास नेणे म्हणजे आमचे बाबा. त्यामुळे जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी आपला पूर्ण वेळ शाळेला दिला आणि त्याचे आउटपुट तुमच्या भाषणातून आम्हाला आता कळले. शाळेतून घरी आल्यानंतर बाबा नेहमी तुमच्या सगळ्यांचे मिळालेले सहकार्य, विद्यार्थ्यांच्या गमती आम्हाला सांगायचे. आता त्यांना मिळणारा वेळ आमच्या सोबत घालवायला मिळेल. गमतीचा विषय म्हणजे आता रोज बाबा दिवसभर घरीच आहे असं म्हटल्यावर आम्हाला थोडं दडपण आलंय, पण तितकाच विशेष आनंद सुद्धा होतोय. या निमित्ताने मला बाबांबद्दल बोलायला मिळाले त्यासाठी खूप आनंद होत आहे. या आनंदाच्याच प्रसंगी त्यांच्या नकळत काढलेले त्यांच्या आवडीच्या कामांचे व्हिडिओ आपण सुरुवातीला बघितलाच, म्हणजे बाबा आफ्टर रिटायरमेंट काय करतील याची आयडिया तुम्हाला सुद्धा आलेलीच आहे. परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.